भारतीय जनता पार्टी पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांचा वाढदिवस प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला। नेरेती स्नेहकुंज वृद्धाश्रमात अन्नदान करून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला। दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे कोणताही गाजावाजा व बॅनरबाजी न करता अत्यंत साध्यापणाने हा कार्यक्रम पार पडला। सामाजिक उपक्रमांची परंपरा। केदार भगत यांच्या वतीने दरवर्षी वाढदिवसानिमित्त अन्नदान आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। यंदाही त्यांनी भपकेबाजी टाळून स्नेहकुंज वृद्धाश्रमातील आजी आजोबांना भोजन दिले। यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी केदार भगत यांना उदंड आयुष्यासाठी आशीर्वाद देत मनापासून आभार मानले। लोकनेत्यांचे घेतले आशीर्वाद। वाढदिवसानिमित्त केदार भगत यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। सामाजिक कार्याची ही परंपरा अशीच पुढे चालू ठेवण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला। कार्यकर्ते आणि मित्रांची उपस्थिती। या अन्नदान उपक्रमावेळी नितीन जोशी, संचालक स्नेहकुंज वृद्धाश्रम, सुमित दसपते, निलेश पाटील, रवी पारसे, शेषनाथ गायकर, ब्रिजेश बहिरा, यज्ञेश पाटील, चेतन म्हस्कर, संतोष वर्तले, हर्षद गडगे, यज्ञेश पाटील आणि इतर सर्व मित्रमंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते। अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवसाचा कोणताही उत्सव साजरा न करता केवळ सेवा कार्याला प्राधान्य देण्यात आले। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।